महाराष्ट्रातल्या मुलींना नक्की काय झालेलं आहे? अक्षरशः आपल्या कुटुंबापासून वेगळं राहण्याची इच्छा होते, परंतु या मुलीसोबत अत्यंत भयंकर घडलेलं आहे। प्रिया बागडी ही तरुणी गेल्या 6 वर्षापासून कुटुंबापासून वेगळी राहत होती। फरस गोदनी येथे राहणारी प्रिया 16 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली। तिचा कुठे शोध लागत नसल्याने तिच्या आईने पोलिसात तक्रार केली। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पोलिसांनी या प्रकरणी शोध घेतला असता तपासात महेश वळसकर याला ताब्यात घेतलं। प्रिया 16 तारखेपासून बेपत्ता होती। तिचा फोन लागत नसल्याने तिच्या आईने खोलीवर जाऊन पाहिलं, मात्र तिथं कुलूप लावलेलं होतं। शेजाऱ्यांकडे विचारणा केली असता ती आठवड्याभरापासून दिसली नसल्याचं सांगण्यात आलं। यानंतर आईने पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी प्रियाचं लोकेशन शोधलं असता ती रामटेकमध्ये एका हॉटेलमध्ये होती असं आढळून आलं। ते हॉटेल आरोपी महेश केशव वळसकरच्या मालकीचं होतं। त्याच्यासोबत 8 वर्षापासून प्रियाचे प्रेमसंबंध होते। महेशच्या हॉटेलमध्ये ती मुक्कामी राहत होती। तिच्यावर महेश पैसे खर्च करत होता। आरोपी महेश विवाहित होता आणि प्रियाने त्याच्या मागे लग्नाचा तगाला लावला होता। त्यामुळे शेवटी महेशने तिचा गळा आवळून खून केला। त्यानंतर हॉटेलपासून 3 किलोमीटर अंतरावर एका जंगलात मृतदेह पुरून टाकला। दरम्यान प्रियाने महेशवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं। तेव्हा घाबरलेल्या महेशने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेची सुद्धा चौकशी करण्यात आली। यामुळे पोलिसांचा महेशवर संशय बळावला आणि त्याला पोलिसांच्या खाक्यात दाखवताच खुनाची त्याने कबुली दिलेली आहे। महाराष्ट्रात नक्की काय चाललेलं आहे? वळसकर बॉयफ्रेंड हा चक्क 57 वर्षाचा होता आणि ती बागडी मुलगी जी होती ती 24 वर्षाची होती।